या समाजामध्ये जगत आहोत, अतिशय स्वाभिमानाने समर्थपणे जगत आहोत। परंतु किती वेळा आम्हाला यावं लागतं। आपण पाहिलं की सुरुवातीला सल्लेखना, परत आपलं क्षेत्र पर्यटन क्षेत्र म्हणून जाहीर केलं जातं, कधी मुलींची हत्या केली जाते। अशा अनेक गोष्टीमुळे आम्हाला पुन्हा पुन्हा शासन दरबारात यावं लागतं, ही अतिशय खेदाची गोष्ट आहे। कारण आम्ही प्रार्थना करताना सुद्धा म्हणतो की देशस्य राष्ट्रस्य पुरस्य राज्ञा, म्हणजे देशाचे राष्ट्राचं पूर्व म्हणजे नगराचं आणि अगदी राज्याचं सुद्धा रक्षण होऊ दे, सगळीकडे शांती लाभू दे असं आमचं मंत्र असतो, आमचं म्हणणं असतं। आणि भगवान महावीरांनी सुद्धा आम्हाला हे शिकवलं की जगा आणि जगू द्या। तरी सुद्धा आज आमचं मंदिर पाडलं जातं बेकायदेशीर। मला असं विचारावं असं वाटतं की समजा इथं कुठल्याही समाजाचं मंदिर पडलं असतं किंवा पाडलं गेलं असतं तर सगळा समाज तिथे संघटित झाला। आमचं मंदिर आधी पाडले जातं आणि त्यानंतर आम्ही मोर्चे काढतो, हे सुद्धा चुकीचं आहे। मला तर असं वाटतं की ह्या सगळ्या मोर्चांमधून एक शक्ती अशी संघटित व्हायला पाहिजे, कोणी जर आपलं मंदिर पाडण्याचा प्रयत्न जरी केला किंवा धक्का जरी लावला तरी आपण सगळेजण एकत्र होऊन तिथल्या तिथं त्याला प्रतिकार केला पाहिजे। कारण आपण अहिंसामयी मार्गाने जातो, ह्याचा अर्थ अहिंसा ही आमची कमजोरी नाहीये। आणि म्हणूनच आम्ही आमचे जे नवदेवता आहेत त्यात पंच परमेष्ठी अत्यंत सिद्ध आचार्य उपाध्याय सर्व साधो जिनधर्म जिनागम जिन चैतन्य चैतन्य याला सुद्धा आम्ही देवता मानतो। आणि म्हणूनच त्या देवतेचं सुद्धा रक्षण करण्यासाठी आम्ही जमलेलो आहोत आणि ह्या गोष्टीचा आम्ही अतिशय तीव्र शब्दात निषेध करत आहोत। आणि पुन्हा अशी घटना घडता कामा नये आणि जे मंदिर पाडलं आहे ते पुन्हा तिथं स्थापित केलं जावं ही आमची मागणी आहे। आणि पुन्हा पुन्हा असे मोर्चे पावसात येतोय, उन्हात येतोय, कशाची पर्वा न करता आम्ही येतोय, की कुठपर्यंत जाणार आणि कुठपर्यंत आम्ही सहन करणार, हे सरकारला आपल्या सर्वांतर्फे माझा प्रश्न आहे। आणि यावर सर्वांनी नक्कीच विचार केला पाहिजे, आपणही आणि सरकारने सुद्धा, आणि आम्हाला संरक्षण मिळावं। त्याचप्रमाणे परवा जो पहलगाम मध्ये झाला पर्यटकांवर, कारण मजहब नाही सिखाता आपस में बैर रखना, कुठलाच धर्म शिकवत नाही की आपसांमध्ये वैर करा, आम्ही सुद्धा नाही किंवा कुठलाच धर्म नाही, तरी सुद्धा तो भ्याड हल्ला झाला तर त्याचा सुद्धा आम्ही सर्व जैन बांधव तीव्र शब्दात निषेध करत आहोत। आणि आमची मागणी, आमच्या ज्या मागण्या आहेत की आमचे साधू विहार करतात, ते का विहार करतात, सायकलनी किंवा कुठल्याही वाहनाने ते का जात नाहीत, मोटरसायकल म्हणा किंवा मोठी वाहनं म्हणा, फोरचाकी म्हणा, कशासाठी, तर कुठल्याही जीवाची हिंसा होऊ नये म्हणून। आणि त्यांचीच हिंसा केली जाते, त्यांना ठोकरलं जातं, त्यांना इजा होते, तर हे कुठपर्यंत योग्य आहे ह्याचा सुद्धा समाजाने विचार केला पाहिजे, सर्वांनी विचार केला पाहिजे। त्यांना संरक्षण देणं, आपल्या सर्व आयतनांचं, आपल्या भगवंतांचं रक्षण करणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे, ते आपण पार पाडूया। आणि पुन्हा एकदा मी शासनाकडे विनंती करते की आमच्या सर्व मागण्यांचा अतिशय सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि पुन्हा आम्हाला इथे यायची वेळ कृपया आणू देऊ नका। इतक्या उन्हात छोटी छोटी मुलं आलेली आहेत, इतकं ऊन पडलेलं आहे, तरी सुद्धा आम्ही आलेलो आहोत, कारण आमच्या मागण्या आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत। आणि आपणही सगळेजण ही वेळ आता पुन्हा येऊ द्यायची नाही, आपण स्वतः संघटित व्हायचंय। मंदिरावर कोणी नुसती हातोडी घेऊन जरी आलं तरी आपण लगेच तिथे आपला वकील, शासन दरबारात आपला एक माणूस, हे सगळं पाहिजे असं मला वाटतं। धन्यवाद।